हाय फ्रेंड्स, मी पूजाच क्रिएशन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता तुम्हाला मी 34 साईजचा 12 इंच बॅक नेक मी तुम्हाला दाखवणार आहे. बॅक हुकचा आहे आणि 12 इंचाचा मागचा गळा आहे. तर आपण किती घ्यायचं आहे मार्जिन ते तुम्हाला सांगते. चौतीस साईजचा आहे, पण आपण कमी करायचं आहे त्याचं. हे ज्या वेळेला मागचा गळा मोठा असतो त्यावेळेला अप्पर चेस्टचं मार्जिन कमी करायचं. आता मी उंची घेतली आहे, तयार 14 पाहिजे तर 15 इंचाची मी उंची घेतली आहे. बरोबर, 15 इंच उंची आहे. आणि मी चेस्टचा भाग टाकला आहे 33चा, म्हणजे पावणे 10वर 1.5 इंच शिलाई मार्जिन धरून पावणे 10वर मी घडी टाकली. हे आहे पावणे 10. बरोबर, हे इथे पावणे 10 घडी टाकली. आणि आपण ह्याला बॅकटक्स घेणार नाही आहेत, गळा मोठा असल्यामुळे बॅकटक्स घेणार नाही आहे. कमरेचं माप आहे 28, मग 7 आणि प्लस 1.5 इंचाची शिलाई मार्जिन. आणि हे अर्धा इंच आपण बॅक हुकचं घेतलेलं आहे जास्त, असं मी कटिंग केलं आहे. मी तुम्हाला हे मार्जिन ह्याच्यावर आखून दाखवते आणि परत मोजून दाखवते. हे अर्धा इंच आपण बॅक हुकचं इकडे जास्त घेतलेलं आहे. गळा रुंदी घेतली आहे मी पावणे 5. आधी ह्याच्यावर आखते मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बॅक हुकचं मार्जिन आपण सोडून सगळं घ्यायचं आहे. मी इकडे तिरका कट दिलेला नाही आहे. फ्रंटला आपण पॅटर्न करणार आहोत. आता हे तुमच्या लक्षात येईल. बघा, उंची आहे 15. 15 उंची आहे. 14 तयार आहे म्हटल्यावर 1 इंच शिलाई धरून 15 उंची आहे. आता अर्धा इंच मी इथे सोडून पुढे मार्जिन घेतलेली आहे, त्यामुळे तुम्हाला इथे शोल्डर पावणे 5 दिसणार नाही. शोल्डर जास्त दिसेल, 5 इंचाचं दिसेल. बरोबर, कारण पावणे 5पेक्षा मी जास्त घेतलेलं आहे. आणि हे तुम्हाला पावणे 10वर दिसेल घडी, आणि हे इथे 8.5वर दिसेल. हे शिलाई मार्जिन अर्धा इंच मी इथे सोडलेली आहे. हे आपल्याला बॅक हुकचा गळा घ्यायचा आहे, त्यामुळे ही शिलाई मार्जिन इथे मी सोडलेली आहे. परत एकदा लक्षात घ्या, पावणे 5चं शोल्डर आहे, गळा रुंदी 2 आहे. आणि 34 अप्पर चेस्ट असेल तर आपण 33ला मार्जिन टाकणार आहोत. 33 हे घेणार आहोत मेजर. आणि 28ची कमर आहे. आता हा मी मुंड्याचा आकार इथे कट केला. तुम्हाला काय कन्फ्युजन असेल तर विचारा. पुन्हा एकदा बघा, 14 अधिक 1 15, गळा आहे 12.5. बरोबर, इथे 2 इंचाचा मी बॉक्स केला आहे. हे शिलाई मार्जिन सोडली तर हे 2 इंचाचा बॉक्स इकडे खाली 2.5 इंच घेतलं आहे. आणि पावणे 5चा शोल्डर टाकला आहे. पावणे 6 इंचाचा मुंडा दिला आहे. पावणे 6 इंचाचा मुंडा दिला आहे. आणि हा आपण इथून शेप दिला आहे मुंड्याचा पाऊण इंचावर. 12.5 इंचाचं बघा तुम्ही, ह्याला कधीही बॅक टक्स द्यायचा नाही. तुमच्या लक्षात आलं का? अजून काय असेल क्वेरीज तर मला विचारा, मी सांगेन तुम्हाला. आता फक्त हा मी दाखवण्यासाठी इथे हे केलं आहे, पण इथे मला फ्रंट पार्ट कट करायचं आहे. आता ह्या फ्रंट पार्टला आपल्याला असा पॅटर्न घ्यायचा आहे, कारण आता बॅक हुक नाही आहे. आता हा फ्रंट पॅटला आपण पॅटर्न करणार आहोत. असं हे इथून बाहेर जाणार. मी पेपरवर काढलं आणि हा नेक आहे. पण आता बॅक आपण इकडच्या बाजूला कट करणार आहोत. हा मी दाखवण्यासाठी तुम्हाला इथे कट केला आहे. इथे फ्रंट पार्ट कट करणार आहोत, कारण जॉईंटवर ओपन बाजूला बॅक कट केला तरी चालतो. आता हे जॉईंटवर कट करणार आहोत ना आपण, त्यामुळे आपल्याला फ्रंट पार्ट इथे बसवायचं आहे. आता मी तुम्हाला पेपरवर दिसणार नाही म्हणून ह्याच्यावर आखून दाखवलं आहे.
आता इथे आपल्याला हे काही गळा कापायचा नाही आहे, कारण गळा आपण तयार करणार आहोत. तिथे मी शिलाई मार्जिन घेतली थोडी 5 इंचाची आणि हा फ्रंट कट केला आहे. गळा आपण पॅटर्न बनवणार आहोत तो, त्यामुळे मी गळा याच्यावर घेतलेला नाही आहे. मी तुमच्या समोरच तुम्हाला कटिंग करून दाखवते. शिलाई मार्जिन आहे. इथे आपण नॉच देणार आहोत. आता ह्याचं मी पेपर कटिंग करून ठेवलं होतं, त्याच्यावर मार्जिन देऊन कसं हे करायचं मी तुम्हाला इथे दाखवलं आहे. ही आपण मार्जिन घेतलेली आहे इकडे शिवणाची. इथे आपण बॅक कट करू शकतो. याच्यावर बॅक ठेवायचं आहे आणि ॲज इट इज कटिंग करायचं आहे. मला फक्त तुम्हाला बॅकचं कटिंग दाखवायचं होतं. पूर्ण प्रिन्सेस कटचे व्हिडिओ मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. आपण 12 इंचाचा बॅकनेक कसा कट करायचा आहे तो मला दाखवायचा होता, त्यासाठी हा व्हिडिओ आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करा. आधीचे माझे व्हिडिओ बघा, त्यात तुम्हाला बाकीचे प्रिन्सेस कटची आयडिया येईल. थँक्यू.